अच्छा, 4 ऑक्टोबर. तर एक शॉर्ट टॉक देते मी, एकदम शॉर्ट. कामाते प्रथमासेन द्वितीया आरती उच्यते, तृतीया कुप्पीसाते कुप्पीपा कुप्पीपासाते, चतुर्थी तन्ना उच्यते, पंचमी थिन्नामिद्धमते, छठ भीरुपौच्यते, सत्तामी विचिकिच्छते, मक्खोत्थम्बाते अत्तमो, लाभोऽसि सक्करो, मच्छलाब्धो चायोसो, यो चत्तानं समीकस्य पारे च अवंजन्ति. हे आहे प्रधान सुत्त सुत्त निपात. प्रधान सुत्त सुत्त निपात. मानाच्या 10 सेना. काम 5 जे आपले इंद्रिय आहे त्याच्या ज्या वासना आहेत ज्याला आपण इंद्रिय सुख म्हणतो. ओके, ज्याला आपण इंद्रिय सुख म्हणतो ते. ओके. कामा डोळ्यानं पाहणं, कानानं ऐकणं हे सर्व तुम्हाला माहिती आहे. याच्यावरती निर्माण होणारे जे ऑब्जेक्ट आहे जे आपल्याला गुंतवून ठेवतात ते आरती. आरती आरती म्हणजे म्हणजे जे एकांत स्थान आहे, जसं की एकांत असतात, एकटं राहणं किंवा ध्यानामध्ये आपल्याला प्रसन्नता लाभत नाही. ओके, ध्यानामध्ये आपण आनंद घेत नाही. आरती. कुप्पीसा कुप्पीपासा म्हणजे कुप्पीपासा जे भूक आणि तहान ची लालसा. पण म्हणतो ना की लालच असते. भूक आणि तहानची लालसा, ज्याला आपण भूक आणि तहानची तृष्णा पण म्हणूया. ओके. त्यानंतर आहे थीन मिथ्या, म्हणजे शरीराचा आणि मनाचा आळस. शरीराचा आणि मनाचा आळस. भीरू म्हणजे भय. त्याला भय असतं. आसक्ती म्हणजेच भय. तन्हाय जायती शोको, तन्हाय जायती भयं, तन्हाय जायती विमुक्तस्य नत्ति कुतो भयं. जोपर्यंत तृष्णा आहे तोपर्यंत भय आहे. जोपर्यंत भय आहे तोपर्यंत शोक आहे. जर भय गेलं तर शोक पण चालला जाईल. विचिकिच्छा, डाऊट. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण डाऊट घेतो. जिथं मन पूर्णपणे एकवटून जातं, मोकळं राहत नाही, त्याच गोष्टीला चिपकून राहतं, ते असतं डाऊट. त्यानंतर आहे मख्ख आणि मख्खा थांबा. मख्खा थांबा म्हणजे काय? इनग्रॅटिट्यूड आणि ॲरोगंट.
इनग्रॅटिट्यूड आपण म्हणतो ना, किंवा ग्रॅटिट्यूड असलं पाहिजे. जिथं ग्रॅटिट्यूड असतो तिथं करुणा आणि आदर आणि मेत्ता हे ऑटोमॅटिक गुणधर्म उत्पन्न होत असतात. तर तुम्ही म्हणता का, पण मी या व्यक्तीची खूप कृतज्ञता ठेवतो, ओके, आणि तुम्ही त्याचा अपमान करता, नाहीये, मग ग्रॅटिट्यूड नाहीये. तुम्ही त्याच्याशी व्यवस्थित बोलत नाही, किंवा तुम्ही पाठीमागं बोलता त्याच्याविषयी, किंवा व्हॉट एव्हर. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचा सन्मान करत नाही, सन्मान म्हणजेच इगो मधून नाही, रिस्पेक्ट, तुम्ही रिस्पेक्ट करत नाही, काय होतं तिथं, त्या व्यक्तीजवळ ग्रॅटिट्यूड नसतं. सपोज मजावून घेतो मी सहज. सपोज मी खूप काही केलं, सपोज तुम्हाला धर्म सांगितला, तुम्हाला ध्यानामध्ये समोर आणलं, परंतु तुम्हाला ग्रॅटिट्यूड नाही. तर ग्रॅटिट्यूड नसणे याचे साईन काय आहे, की तुम्ही अपमान करता, तुम्ही उद्धट बोलसाल, ओके, हे सहज आहे. आणि ॲरोगंट होसाल, अहंकारी, त्याला पण अहंकारी. जिथं ग्रॅटिट्यूड नाही तिथं अहंकारच थांबणार. अहंकार ओळखणं काही जास्त अवघड नाही आपल्या आतमधला. जिथं आपण अहम म्हणतो ना, अहम आणि कारी, जो मीला निर्माण करत राहतो. अहंकारी काय करतो, मीच महत्व वाढत बसतो, मीला मोठं करतो बसतो. तर जिथं ग्रॅटिट्यूड असेल तिथं ऑटोमॅटिकली तीन गुणधर्म येऊन, करुणा, आदर आणि मेत्ता, हे 3 गुणधर्म असतील जर ग्रॅटिट्यूड असणार एखाद्या विषयी. जर ग्रॅटिट्यूड नसलं तर तिथं काय असेल, डिसरिस्पेक्ट असेल, ओके, बॅकबाइटिंग असेल, हे सगळ्या गोष्टी थांबा. तर हा गुणधर्म दुर्गुण आहे आपल्या आतमधले, आपल्याला थांबावं लागतं, आपल्याला रिमूव्ह करावं लागतं. लाभो सिलको सक्करो, लाभो सिलको सक्करो, लाभो सिलको सिक्करो, मिच्छा लद्धो चायो यासा. लाभ, प्रसिद्धी, सन्मान आणि असोसिएशन, हे सर्व जे आहे ते अवैध पद्धतीनं जर प्राप्त करणं अवैध पद्धतीनं. कोणी काय करतं, पैसा जो असतो, संपत्ती अवैध पद्धतीने प्राप्त करतात, फेम जे असतं ते अवैध पद्धतीने प्राप्त करतात, आदर जो असतो तो अवैध पद्धतीने प्राप्त होतो, आणि चांगले कंपॅनियन किंवा त्यांची जी कंपनी असते ती अवैध असते, चांगली नसते. तर हा लय मोठा दुर्गुण आहे. आणि हे प्राप्त कशाने केलं, इम्प्रॉपर, इलिगली. तर यापासून आपण दूर राहणार. त्यानंतर आहे समुक्कमस्य, योचत्तनं समुक्कमस्य परेचा अवजनति, परेचा अवंजन्ति. तर स्वतःची प्रशंसा करणं आणि दुसऱ्याचा अवमान करणं, अपमान करणं, हे दुर्गुण एक लो कॅरेक्टर मध्ये आढळतात. लो कॅरेक्टर असते ना, ओके, हाय कॅरेक्टर नाही, लो कॅरेक्टर. मी तुमच्यासाठी असं केलं, मी तुमच्यासाठी तसं केलं, मी किती, मी असं नाही, मी तसं नाही. दिस इज डिस्गस्टिंग. खूप
घृणास्पद वाक्य असतात ते, की स्वतःची प्रशंसा जो करतो तो माणूस खूप छोटा असतो आणि दुसऱ्याकडून प्रशंसा होत असताना तो जर त्याच्यामध्ये आनंदित होत असेल, तर तो पण खूप छोटा आहे. ओके. तो पण खूप छोटा आहे. तर हे जे 10 आहेत हे आपल्याला माराची जी सेना आहे, ही आपल्याला थांबवावं लागते. ओके. ती जर थांबवली नाही, तर मग काहीच खरं नाही. काम, आरती, उपपिपासा, तीनमित्ता, भीरु, विचिकिच्छा, मकदंब, लाभो सिलको करो यो चत्तानं समुक्कसते पारेचा अवंजंती. हे 10. हे 10 थांबवणं अर्जन्सी आहे. इमर्जन्सी आहे. हे 10 चे 10 आतमध्ये असतील तर आपण ॲम्ब्युलन्स मध्येच आहे. याचा अर्थ काय? की आपण मरणाच्या दारावर आहे. आलं लक्षात? म्हणून रोज याच्यावर काम करणं गरजेचं असतं. माइंडफुलनेस काय करते? तुम्हाला दाखवून देते की इथं तुम्ही दुर्गुणांचा वापर करत आहे आणि समाधी काय करते? त्या दुर्गुणांपासून दूर घेऊन डायरेक्ट शांत करून टाकते. जिथं शांतता असेल ना, जिथं मन एकाग्र होऊन जाईल ज्या क्षणाला, तिथं दुर्गुण नसतात राहत. दुर्गुण अशांत मनामध्ये असतं. दुर्गुण अशांत मनामध्ये असतात. हे आपण कधी पण लक्षात ठेवायचं की तहान आणि भूकची जी तृष्णा आहे ती पहिले कट करायची. आलं तर नाही आलं ठीक आहे. जे आलं समोर ते आनंदानं खाऊन घ्यायचं. त्यानंतर मनाचा आळस, शरीराचा आळस. ग्रुपमध्ये 400 लोक आहेत. त्याच्यापैकी जवळपास 280 लोक तीन मिनिटांमध्ये. ओके. आळस, मनाचा आळस आणि शरीराचा आळस. भय, वय वाढल्यानंतर येणारं मृत्यूचं भय. जर मनानुसार ती व्यवस्थित केली तर भय होणारच नाही. ओके. भय जाईल. ओके. या 10 आपल्याला योग्यरित्या काम करायचं. रोज याला रिमूव्ह करत राहायचं. रिमूव्ह, 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 स्टॉप, रिमूव्ह, स्टॉप, रिमूव्ह, स्टॉप, रिमूव्ह, स्टॉप. हां? कारण लगेच तरी नाही, परंतु त्याला संवर म्हणजे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करायचा. ठरवायचं. ठीक आहे. एवढं शॉर्ट टॉक तुमच्यासाठी चांगलं आहे. की आनंद न घेणं ध्यानामध्ये. का? कारण की आळस आहे मनामध्ये, झोप आहे. एक विचार करा, तुम्ही 5 ते 7:30 जर तुम्ही नाही झोपले, तर मान्य त्रास होतो शरीराला. कारण की आदत असते आळसाची. ओके. परंतु तो जो पिरियड आहे हा 5 ते 6:30, 7 पर्यंत जो आपण काही स्पेंड करतो, हा पिरियड सगळ्यात गोल्डन आहे जर आपण ध्यान करत असतो. सगळ्यात पॉवरफुल आहे. लक्षात. डाऊट नाही घ्यायचा. कोणत्याच गोष्टीवर डाऊट नाही घ्यायचा. इन्क्वायरी करा. डाऊट घ्यायची गरज नाही. ओके. ठीक आहे. एवढं लक्षात मी त्यानंतर जे आहे आपण आपल्या ध्यानाला सुरुवात करायची.